क्या बात. तेहतीस कोटी देव या नरद्याची इच्छा करतात. जो तुम्हा आम्हाला मिळाला कळाला नाही. खरं सांगू मायबापो, नरद्याचं महत्त्व लोकांना कळालं असतं. दिनकर महाराज लोकांनी पापही केलं नसतं. हे कळालं ते 33 कोटी. आता इथं सगळ्या जिल्ह्यातले आपले महाराज मंडळी आलेले आहेत, भागवताचार्य आलेले आहेत. ऐकणारे सुज्ञ लोक शंका घेतील. इंगळे महाराज, देव शरीरामध्ये अजिबात घाण नाही. आपल्या शरीराचा विचार केला, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाया पवित्र माशा नाशक्या कुचक्या घाणेरड्या नरद्याची ते देव करतीलच कशाला. बरं स्वर्गात काय कमी, जे तामरत सिंहासन, ऐरावतासारखे वान, राजधानी भुवन अमरावती, जेत वळके देव पायका, सैन्य चिंतामणीच्या भूमिका, विनोदवन वाटिका. अशी वस्तुस्थिती असताना काय इच्छा करतात, त्याचं कारण याचं महत्त्व त्यांना कळाले. आणि खरं आता किती विनोद सांगू, नाही त्या माणसाला महत्त्व कळतं. महाराज लक्ष देऊन आहे का, घरामध्ये दोघं नवरबायको उभा होते. ढवळे महाराज 40 वर्ष झालं होतं लग्नाला त्यांच्या, तरी पत्नी असं सारखं बघायली नवरकडे, सारखं पापणीच खाली पडू द्यायला. तो म्हणला, 40 वर्ष झालं मला लग्नाला, सारखं काय बघते का नवीन लग्न झाल्यासारखं. ती म्हणते, नाही तुमच्या डोकरचे केस सगळे पांढरे झाले. आणि आता तुम्हाला वाईट वाटत असेल. नवरा म्हणला, कोण म्हणतं वाईट वाटतं, अगं पांढरे केस खूप चांगले असते. ती म्हणते, माय पांढऱ्या केसाला कोणीतरी चांगलं म्हणाल का. तो म्हणला, टक्कळलेला विचार म्हणजे कळेल तुला काय महत्व आहे. या नरद्याला कोणी म्हणेल का शंका ना, मग देवाला विचारा ना. अहो देव द्या सोडून 33 कोटी देवांचा राजा इंद्र, तो सुद्धा या नरद्याची इच्छा करतो. देव बापुडे ते किती प्रजापती म्हणून लक्षात ठेवा मायबापा हो. आपल्या जीवनात आपला काळ सरकत राहतो. काळ थांबत नाही. काळ कधी कोणाची वाट बघत नाही. घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे मग जव काळ दुर्यासे ठेला, तव तो हरी गुणगाया ऐकवैला. मनी भाव धरून भलांना वंचिताला चुकू नको, काळाचा चपेट घात जव वाजलं नाही येथ, तव साधावा परमार्थ. काळ सरकत राहतो. काळ थांबत नाही. इथं आल्यावर फक्त सार्थक करावं लागतो. म्हणून विनंती आहे, काळाच्या तडाख्यात जाऊ नये असं वाटतं. काळ तर आपलं रोज सारखं चालू. आणि तुम्हाला सांगतो, नाही त्या यमाशी करून, त्या काळाला दया नाही, माया नाही. तिथं 10-5 रुपये देऊन सुटतही नाही. जाऊ द्या. आता महाराज लोकांना किती उदाहरण, शिवाजी महाराज माझ्यावर घालण्याचे उदाहरण सांगतो. मलाच एक कळालं, ये मला न्यायला. मला इंगळे महाराज उरका लवकर. म्हणलं 2 मिनिट चहा पाणी. नाही आपल्याकडे वेळ लई कमी. अहो मी म्हणलं, पण माझ्या घरी आलेल्या माणसाचा आदर तिथे गेल्याशिवाय जाऊन देत नाही ना. उरका लवकर लवकर उरका म्हणला. मी म्हणलं, काय चहा करू का कॉफी करू, काही करा मला. आम्ही कॉफी केली प्यायला ये मला, पण थोडी शाळा केली. त्याच्यामध्ये गुंकीचं औषध टाकलं ये मला प्यायला. आणि ते पिलं झोपलं ना. आणि तेवढ्यात त्याजवळचा लॅपटॉप घेतला तर मी खरंच माझं 1 नंबरला नाव होतं. मी ते नाव काढलं, सगळ्या नावाच्या खाली घातले, ते थोडं झाकून. आणि थोड्या वेळ शुद्धीवर आल्यावर ये म्हणतो, इंगळे महाराज मृत्यू लोकांमध्ये सगळे लोक तिरस्कार बुद्धीनेच बघतात यमाकडं. पहिला माणूस आहे बा तुम्ही यमाचा आदर तिथे करणारा. बाहेर राहून गेलो म्हणलं आपण, आता माझ्या नियोजनात बदलच करणार आहे. मी म्हणलं, बरं झालं आपलं मरणच टळलं. आता मी म्हणलं, बदल काय करणार, मला खालून सुरू करणार मला. अरे ते माझ्या हातानंच खाली नेऊन घातलं होतं ना. आता काय बोलत ते काय टळतं का होते. सांगायचा मुद्दा त्याच्याकडे दया नाही मया नाही. काळ सरकत राहतो. फक्त इथं आल्यावर सार्थक करावा लागतो. मग काय करायचंय, नामाचे श्रवण पाऊले किती समान, पाऊले किती समान, काळ सार्थक केला त्याची, काळ सार्थक पाऊले
अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊली चित्ती समान. महाराज पहिलं साधन आहे वाणीने देवाचं नाव घेणं. आता एक लक्षात ठेवा, वाणीला देवाचं नाव येण्यासाठी पहिली गोष्ट पुण्य पाहिजे आणि दुसरी गोष्ट वाणीला सवय लावाल. पहिली गोष्ट पुण्य पाहिजे. धन्य जगे तोचे खारे रंगे, राम हा उच्चार तरीच वैशिवाचे, अनंता जन्मीचे होईल पुण्य, जन्म जन्मीचे असेल पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्रनामे श्रीरामाचे, जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नामनाचं तासे माझे, जे जन्म सहस्ती ओळखी जे ये खिळ मुखाशी, तिळतील पुण्य साचा पडे, तरी बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे शातुडीन समागम घडे, बहुता जन्मीचे संचित, जरी सबळ होय बहुत, तरीच होय हरिभक्त कृपावंत माने, करंटे कपाळ ज्याचे नामाने परमार्थ करणं पापी माणसाचं काम नाही. तुम्हाला गणित सांगतो. काही लोकांना सांगितलं आमच्या बोर्डीकर साहेबाकडे कीर्तन महोत्सव चालू आहे आणि आज शेवटच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सगळे जे लोक आलेले त्यांना अगदी बुंदीचे लाडूचा प्रसाद देणार आहेत, दूध प्यायला देणार आहेत. आणि खरंच स्तुती म्हणून सांगत नाही, आता साहेबाचा माझा बऱ्याच वर्षापासून संबंध. अन्नदानाच्या बाबतीत बोर्डीकर साहेब माझा सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. तुम्हाला सांगतो, त्यांना अन्नदानावर जास्त भर असतो. बघा तुम्ही लग्न कार्यामध्ये ह्याच्यामध्ये बी आणि सांगितलं लाडूचं जेवण आहे असं तसं दुधाचा प्रसाद आहे, चला. नाही नाही, आपल्याला इच्छा नाही. काय इच्छा नाही? कारण मला 2-3 दिवस झालं माझ्या अंगामध्ये थंडी ताप आहे आणि अंगात ताप असल्यामुळे तोंडाला चव नाही, म्हणून जेवण्याची इच्छा नाही. काय इच्छा नाही? अंगामध्ये ताप आहे. तसंच कोणी सांगते इंगळे महाराजाचं कीर्तन आहे त्यांच्या बंगल्याकडे, चल ना वाढदिवसाच्या निमित्ताने. ते म्हणतो नाही, इच्छाच नाही. का नाही? अंगामध्ये पाप आहे. विठ्ठल ताप आटल्यावर जेवण्याची इच्छा नाही, तसं पाप कुणी उठावून भजन करावं एवढं सोपं नाही महाराज. काय काय लोक म्हणतात इंगळे महाराज परमार्थात गर्दी दिसत नाही. कुणी सांगितलं तुम्हाला गर्दीचा परमार्थ? हे असंच बंद राहिलं तर बरं वाटतं बरं का मला. नाही नाही, हे बंदच राहू द्या, म्हणजे लोक तरी दिसतात. माझ्या तर डोळ्यावर चमकायले. मी काल परवा डोळे तपासले, डॉक्टर तर तसं लाईटी पुढे जाऊच नका म्हणलेला. नाही ना, हो ना, खोटं नाही सांगत. ते बंदच राहू द्या हे फोकस. आता जरा थोडं शांत वाटायला. मगापासून मी म्हणतो काय ते चुकलेलं आहे. आता सगळ्याची तोंड सुद्धा दिसायले. विठ्ठल विठ्ठल. हे फोकस बंद करा, विनंती सगळ्यांना. जाऊ काय सांगत होतो मी? सांगतं पुण्य पाहिजे. परमार्थ उठाव, कुणी उठावून भजन करावं. अहो भाग्यवान लोक कोणाची अन्नदान आणि परमार्थ करतो. तुम्हाला माहिती महाराज रखमाजी महाराज, आमचा वडोली तालुका, मी एका कापड दुकानात बसलो होतो. एक सुशिक्षित शिकलेला माणूस पण नास्तिक. नास्तिक म्हणलं दर्शन घ्यायचं काहीच कारण नाही. समोरासमोर पुढच्या गादीवर बसला. मला म्हणतो इंगळे महाराज काय? मी म्हणलं बरं आहे. ते म्हणलं महाराज तुमच्या कीर्तनाला सप्ताहामध्ये काय गर्दी नसते हो, लय झालं 2,000 लोक असतात. परवा तमाशा आला होता म्हणला बाजारात, 10,000 लोक होते राव म्हणला. मग काय ताकद आहे म्हणलं त्या लोकांची समाज खेळण्याची. मी म्हणलं साहेब वाईट वाटायचं काय कारण आहे म्हणलं, कारण जिथं घाण असेल तिथं माश्या जास्त बसतात म्हणलं. हे 5 मिनिट सुद्धा थांबले नाही माझे पैसे, कारण तमाशा बघायला गेलतो नाही. उठावून भजन करावं एवढं सोपं आहे. अनंत जन्मी
हजारो जन्मात केलेले परमार्थाचं पुण्य पाहिजे. नामवाचे पहिली गोष्ट पुण्य आणि दुसरी गोष्ट वाणीला सवय लावायला पाहिजे. सवय लावल्याशी वाणी भजन करत नाही, सवय लागली का सुटत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, पडिले वळण इंद्रिय. महाराज एकदा शरीराला वळण लागलं सुटत नाही. अहो बिडी तंबाखू दारू गांजा घाण सवय लागलेली सुटत नाही. देवाच्या नावाचे कसं वळण लावा. बघा आमची काही नित्यनेमाची वारकरी आळंदी पंढरीची वारी करणार. बाथरूम मध्ये आंघोळीला गेलं ना, अंगावर पाणी पडलं की हरिपाठ सुरू करते. अहो त्या वारकरीच्या शरीरानं वळण लागलं, अंगावर पाणी पडलं हरिपाठ सुरू. योग असा. काही वर्षानंतर तो वारकरी मेला. मेल्यानंतर मेलेल्या माणसाच्या प्रेताला दारात कुठेतरी आंघोळ घालतात. मी अजून कोणाची बघितली नाही, मला घालतील तेव्हा कळायचं नाही. अहो त्या म्हाताऱ्याच्या अंगावर पाणी पडण्यास अवकाश. त्या म्हाताऱ्याच्या होठं हालायला सुरुवात झाली. काही तर मागची मागत पडायला. मेलं नाही म्हणजे जिवंत येते. जिवंत नाही होत त्याच्या शरीराला. जाऊ द्या, तुमच्या देवा तुमच्या माहितीतली गोष्ट सांगतो, पण जुन्या काळातली. आता थोडा बदल झाला. एक कंडक्टर ड्युटी करून घरी आला, खुर्चीवर बसला, टेबल पुढं होता. बायकोला म्हणला 15 मिनिटात लगेच ड्युटी, दुसऱ्या गावाला चहा कर. ती म्हणली करते, पण कागद पेन असं टेबलवर ठेवला. म्हणले अर्ज लिहा एवढा. सरने सांगितलं आपल्या पोराला लिहून आणत. मग कागद पेन टेबलवर ठेवला आणि ती निघाली स्वयंपाकघराकडं. ती म्हणलं तू कुठं चालली मग? आता तुम्ही अर्ज लिहिलो तर मी चहा घेऊन येते. ती मला अर्ज लिहायचं म्हणलं तुझी इकडे. ती म्हणते का? मला हे खुर्ची हलव म्हणला. ती मला कशामुळे म्हणलं ते हालत्या गाडीत लिहायची सवय म्हणलं मला. ते अंग हालल्याशी लिहायचाच येत नाही म्हणला. आता सामान्य सवय जर तुमची जात नाही, एक माफी मागून गोष्ट सांगतो. बोर्डीकर साहेबाच्या जवळची गोष्ट आहे मुंबईमध्ये. खरं बोर्डीकर साहेब घाण सवय लागलेली सुटत नाही तुम्हाला सांगतो. आता मी म्हणतो 25 वर्षापूर्वी साहेब मी पहिल्यांदा मुंबईला आलो होतो. आता मुंबई परभणी जाण्यात मला काहीच फरक वाटत. माझं कीर्तन होतं घाटकोपरला, भटवाडीला, जवारीभाई प्लाटला. आता झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत गल्लीमध्ये. 1.5 फुटाच्या गल्ल्या असतात महाराज. त्यांना कसे घरं सापडते त्यांची त्यांनाच माहिती. आपल्याला जर मध्ये नेऊन सोडलं का पुन्हा बाहेर येणे नाही. मग आता दोघा तिघाच्या घरी गेलो, चहा पाणी घेतलं. म्हणलं अरे तुमच्या घरात चहा मिळतोय, खायला मिळतो, पण संडास कोणाच्याच घरात नाही. म्हणजे इंगळे महाराज ही झोपडपट्टी. इथं मुंबईला इथं झोपडपट्टी, घरात संडास नसते. मग कुठे जावं लागतं? इकडे या म्हणले. असं वाकडे तिकडे नेलं. 5-50 समृद्ध एक संडास बांधलेल्या होत्या. इथं जावं लागतं म्हणजे भटवाडीच्या लोकांना. म्हणलं ठीक आहे. मग त्या पुन्हा ध्यानात ठेवल्या कुठं झोपायला जागा दिली तिथे. सकाळी घेतली बकेट आणि गेलो ना तिकडं. बघतोय तर प्रत्येक संडासच्या पुढे 10-10, 20-20 माणसं असे बारीला. जशी दर्शनाला बारी असतील अशी लाईनच त्या संडासच्या पुढं. बेकार जीवन आहे मुंबईच्या लोकांचं म्हणा. अहो संडासला बारी नवल नाही प्रशांत महाराज. सध्या मुंबईला इतकी गर्दी मुंबईचे कुत्रे सुद्धा असं उभं शेपूट हलवते. कारण आडवा हलवाचा धक्का लागतो का काय. आणि एवढी मरणाची गर्दी आहे. आणि संडासला बारी काय नव्हतं. मी म्हणलं असू दे आपला नंबर लागणार आहे कवा ना कवा. बरं मी बकेट घेऊन उभाच बारीला. बरं त्या मधल्याला बसूनच देत नाही. लगेच झोपला का? पेपर वाचतो का? मी बकेट घेऊन माघारी नका म्हणलं. बसूनच देत नाहीत की वाजू देत म्हणलं. आता असा माणूस शेलूला आपल्या मित्राकडे आला भेटायला. आपल्याकडे काय अडचणच नाही ना. आणि ते गेलं ना संडासला ना, अर्धा पाऊण तास बाहेरच आहे ना. हे घाबरलं मेलं का आट्या घेऊन म्हणून. बरं त्याला चौकशी करता येईल ना. थोडासा वाजलं की तो 5 मिनिटात बाहेर आला. मित्र म्हणला अरे पाऊण तासमध्ये बसला होता काय? चेक करून पडला होता काय? नाही 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 म्हणला. आता मुंबईची सवय लागलेली वाजिल्याशी संडासच झाली नाही म्हणला. आता मला सांगा अहो घाण सवय जर तुमची जात नाही तर देवाच्या नावाचे कसे जाईल बेटा? आता किती विनोद तयार करून सांगू. हजारो विनोद आहेत. सगळ्या महाराज लोकांना माहिती. महाराज सवय जाऊ द्या. आपल्या परभणीला एसटी स्टँडच्या समोर लक्ष देऊ नका. एक सुंदर तरुण भिकाऱ्याची पोरगी भीक मागत होती. तेवढ्यात कलेक्टर साहेबाची गाडी आली. कलेक्टरनं गाडी उभं केली. म्हणली बाई तुम्ही इतक्या सुंदर आहेत, तरुण आहेत आणि भीक मागतात. म्हणली साहेब माझा जन्मच भिकाऱ्याच्या घरी झाला, मी दुसरं काय करणार. कलेक्टर म्हणजे माझ्याबरोबर लग्न करायला तयार आहेत का तुम्ही? आनंद वाटला महाराज. भिकाऱ्याच्या पोरीला कलेक्टर नवरा बिना हुंड्याचा मिळतो म्हणलं काय कमी हो. दोघांवर रोकून कुठं बोलवायचे, कार्यक्रम करायचे. आमच्या बोर्डकर साहेबासारखेचा असा कार्यक्रम होता. 10-5 हजार लोक त्यांनी अन्नदान ठेवलं होतं. आणि साहेबाला आणि त्यांच्या बायकोला दोघाला बोललं. मग कलेक्टरचा त्यांचा सत्कार केला. पण कार्यक्रम संपल्यावर जेवण होतं. महिला एकीकडं आणि पुरुष मंडळी एकीकडे. ते जेवण होतं हाताने घेऊन खायचं. त्याला काय बफे का काय म्हणतात. मग त्या कलेक्टर बाई घुटल्या ना महिला मंडळात. मग 10-5 बायांना आडवलं. म्हणलं बाईसाहेब पहिल्यांदा योग आला आमच्या जेवायचा आणि नाव घ्या आणि उखाण्याचं घ्या, त्याशिवाय जेवायचे नाही. घेते नाव म्हणलं. मग तिनं नाव घेतलं. चांदीची परात, सोन्याची वाटी, पितळाचा तांब्या, स्टीलचा गेलास. हाय कलेक्टर साहेबाला भूक लागली, भाकर वाढ ग माया. कलेक्टर नवरा मिळाल्यावर सुद्धा कारण ही सवय जात नाही विठाला.
पहिली गोष्ट पुण्य पाहिजे, दुसरी गोष्ट वाणीला सवय लावलं पाहिजे, नाम वाचे. आणि दुसरं साधन आहे श्रवण कीर्ती, कानानं देवाची कीर्ती श्रवण करणं. महाराज कीर्ती संतांची देवाची असते. वर्णावी ते थोरी एका कीर्ती मानवाची विठ्ठलाचे कीर्ती मानवाचे सांगू नये उदार तो हरे आईशी कीर्ती चराचरी अनंत थोरी. म्हणून बायका दुसरं साधने श्रवण कीर्ती. बसलेल्या लोकांना मायबापांना विनंती आहे, तुम्हाला कोणाला गाता वाजवता आलं नाही, कीर्तन प्रवचन नाराज व्हायचे नाही. तुम्ही बसल्या बसल्या ऐकायचं बी काम केलं, तुम्हाला कुठला त्रास न घेता मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया ही दुःख न देता एक मोक्ष अशी ऐता श्रवणाची माझी. फक्त ते श्रवण कसं करायचं, परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. मनाचे कान करून ऐकावं लागतं, नाही तर बऱ्याच लोकांच्या पिढ्या गेल्यात ऐकण्यात. लोक म्हणते इंगळे महाराज कटलं श्रवणन काय, अहो आजोबापासून बापापासून तिसरी पिढी तेच करीत आलो, काही फरक पडत नाही. कोण म्हणतं फरक पडत नाही. ऐका माय बापा, जसं श्रवण आहे तसं म्हणन, तसं निधी ध्यासन, तसा साक्षात्कार. आपलं चुकतंय कुठं, श्रवण आहे परमार्थाचं, चिंतन आहे संसाराचं, म्हणून साक्षात्कार दुःखाचा आहे. विठ्ठल श्रवण. एका महाराजांचा चातुर्मास चालू होता पंढरपूरला. जरा मार्मिक गोष्टी असतात बरं का, मी आधी सूचना देतो, लक्ष देऊन ऐकायचं. 2 महिने झालं होतं एका माणसाला श्रवण भक्ती करतो. महाराजांनी बघितलं ह्याच्यात काही परिवर्तन झालं नाही. महाराज त्याला काय म्हणले, तुमची श्रवण भक्ती बंद करा, तुम्ही किराणा दुकान बघा आणि तुमच्या पोराला होते ऐकायला. तो म्हणला, महाराज आमचा मुलगा काय श्रवण भक्तीच्या लायकीचा ऐकाव, आमचा मुलगा म्हणजे निवळ कोरा कागद. महाराज म्हणले, ठीक आहे, तुमचा मुलगा कोरा कागद आहे, मग तुम्ही कसे आहेत. म्हणला, कार्बन. घेऊ हाणून आता सगळ्याच्या पुढं. तर काय आता सांगावं तुम्हाला, विनोद करत नाही म्हणल्यावर तुम्हाला कसं झालं. अजून एक विनोद सांगतो मी, इतकं सोपं सांगून कळत नाही म्हणलं. आता तुम्ही टी व्हीवर इकडे तिकडे ते मोबाईलमध्ये ऐकले असतील विनोद. एक बाई दवाखान्यात गेली, रखमाजी महाराज, 110 किलो वजन होतं. किती? 110. ते म्हणते, डॉक्टर साहेब वजन लयच वाढले, मग काहीतरी सांगा बरं. डॉक्टर म्हणले, बसा देतो औषध. डॉक्टरनं सहज विचारलं, बाई तुमचा आहार किती आहे, एका टायमाला किती जेवता. काय नाही म्हणले, साहेब 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते. डॉक्टर म्हणले, मावशी एक औषध सांगतो तुम्हाला, सांगा म्हणले. त्याच्यासाठीच आले. डॉक्टर म्हणले, काय करा मावशी, 20 चपात्या खाण्यापेक्षा 10 खा, 10 प्लेट भात खाण्यापेक्षा 5 खा आणि 6 प्लेट भाजी खाण्यापेक्षा 3च खा. आता हे तुमच्यासाठी औषधच आहे. ती म्हणते, हे जेवण केल्यावर घेऊ का, जेवायच्या आधी. डॉक्टर म्हणले, दर्शन घेऊ का. आता काय एवढं सांगून जर कळत नाही. त्यांना सांगितलं, आमचा मुलगा म्हणजे कोरा कागद. म्हणजे आमचा मुलगा म्हणजे कोरा कागद. महाराज म्हणले, मग तुम्ही कसे आहेत. मला कार्बन. कार्बन कसा असतो, इकडून घेतो इकडे सोडतो. जाऊ द्या, दोघांवर बघू कीर्तन ऐकायचे. कीर्तन ऐकून घरी गेलं चर्चा करायची. आज पांडुरंग महाराजांनी चांगलं कीर्तन केलं, रखमाजी महाराजांनी चांगलं कीर्तन केलं, वाघ महाराजांनी चांगलं, अशी चर्चा करायची. ऐका, दोघांवर बघू कीर्तन ऐकून घरी गेले. बायकोणावर म्हणते, अहो तुम्हाला का गं, इंगळे महाराजांनी चांगलं कीर्तन केलं आहे, बरं वाटलं म्हणला, मजा आली कार्यक्रमाला. पत्नी म्हणते, अभंग कोणता होता. तुम्हाला अभंग नाही काढायला लक्षात.
अभंग ध्यानातच नाही. पत्नी म्हणते काय उपयोग हो श्रवण भक्ती करू, गडी सगळे असलेच एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते. ते मला तुमचं महिला मंडळाचं बरं आहे बुवा, दोन्ही कानाने ऐकतात आणि तोंडाने सोडून देतात. म्हणून महत्वाच्या गोष्टी घरी कधी सांगत हो नका, कधी बाहेर येते कळणार नाही. या ऐकलं त्याचं चिंतनच व्हायलं. भगवान स्वतः सांगतात, मने करावे माझे ध्यान, श्रवणी कीर्ती श्रवण, जीविनी करावे नामस्मरण, हरि कीर्तन आरणिशी, करी करावे हरिपूजन, चरणी देवालयागमन. आणि श्रवण भक्ती करणारे माणसं भाग्यवान आहेत. गीता भागवत एक ठोक कोण नाही. रामेश्वर महाराज, वाघ महाराज, अंशीराम महाराज, भले महाराज यांचं जिजाकडे कशाला बघता तुम्ही? आता त्यांचं वय होय, मग त्यांचा आवाज चलत होता सगळा पाहता. ते वयाच्या मानानं म्हातारा वानर फळी शेंड्याला का उडी जायची मला सांगा तुम्ही? वय जिजा एक नंबर 1 ते भटनेत आमचे जुने महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. महाराज चिंतने चिंतने तद्रुपतात, चिंतने नास तसे चिंता. चिंतने ऐका, आमच्या भागवतात महाराज लोकांकडून ऐकले असं ऐका. रुक्मिणी साहेबांनी नुसती भगवान श्रीकृष्णाची कीर्ती श्रवण केली होती. मनोमन चिंतन सुरू केलं, लग्न करेल द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी करेल. पण आईसाहेबाला तो आवडत नव्हता. आईसाहेबाला आपल्या रुक्मिणीला तो आवडत नव्हता. त्याला शिशुपाळाला द्यायचं ठरवलं. आणि आईसाहेबाला आवडत नाही. तळमळ म्हणा ते ऐक, भाऊ ऐकत नाही. काय करावं गवळण रुक्मिणीची. कसा का बाई हरवी नदी राधरू,
ऐकत नाही, काय करावं तळमळ. आता सगळे भागवताचार्य 10-12 इथं स्टेजवरच भेटलेले आहेत महाराज. आज रुक्मिणीचं पत्र असा पेशील विषयी भागवतात आलेला आहे. मग आईसाहेबांनी काय केलं, कागद पेन घेतला आणि सुदेव ब्राह्मणाच्या जवळ द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण याच्या नावाने एक प्रेमपत्र पाठवलं. ऐकून मी प्रेमपत्र शब्द वापरतो, निदान लक्षात ठेवा. ही प्रेमपत्र पाठवायची पद्धत आता नवीन आहे, लई जुनी पद्धत आहे. फक्त आताच प्रेम प्रकरण कसं आहे, वन वे ट्रॅफिक, बदके खाऊ. अशी बरीचशी मुलं आत्महत्या करते ती एकतर्फी प्रेम करणारे. प्रेम असं नसतं. तो का म्हणे येथे पेशे आणि तेथे तैसे. अलीकडले प्रकरण सांगू, कॉलेजमध्ये काय मुलं मुली असतात. एका मुलानं काय केलं, कमळाचं फूल घेतलं आणि एका मुलीच्या हातात दिलं प्रेमाचं प्रतीक म्हणून. तिचं नाव गाव काय नाही, तिनं बिनधास्त तिने हातात घेतलं आणि जमून ठोका दिला गालामध्ये. ज्यावेळेला 5 बोटं थोबाडावर म्हटले त्यावेळेला म्हणतो, मॅडम कमाल आहे तुमची, मी प्रेमाने तुम्हाला भाजपचं चिन्ह दिलं होतं. ते म्हणली म्हणूनच ना तुला काँग्रेसचे दिले, तुझं कशाला उठणं ठेवायचं म्हणजे, कशाला आपल्या हाताने आपली इज्जत घालायची, उगं बदके खाऊ. आता काय, एक मुलगा एका मुलीच्या मागं मागं चालू होतं एस टी स्टँडवर, मागं मागं, म्हणजे एकतर्फी प्रेम करणार कशा सांगतो. आणि तिला ऐकू जाय ना अशा आवाजात कसं करतं, वा हे चंद्राचा तुकडा दिवसा कसा बाहेर निघाला. बरं तिनं तेवढ्याच आवाज सांगतं, मी तेच म्हणते घोबडं संध्याकाळी ओरडते ते दिवसा कसं ओरडलं, कशाला इज्जत घालतो विठ्ठल. आईसाहेबाचं तसं नव्हतं. पत्र बघितल्याबरोबर सारखी देवाने काय केलं, रज्जुपला आईसाहेबाला घेऊन गेले. का जी कीर्ती श्रवण केली त्याचं चिंतन केलं म्हणून अर्धांगी होण्याचा मान मिळाला. मग दुसरं साधन आहे श्रवण कीर्ती आणि तिसरं साधन आहे पाऊले चित्ती समान. ऐका, सगळे अवतार देवाचे पण बाकी पूर्ण अवतार देवाकडे विषमता आहे. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी देवाचा अवतार होये दासा सुकन दैत्या. ती परशुराम अवतारामध्ये विषमता, राम अवतारामध्ये, पण ती विषमता कृष्ण अवतारात थोडी कमी केली. कमी म्हणजे राक्षस मारले नाही का, मारले पण हाणून मारून का होत नाही, मोक्ष मिळून दिला. पोतना कंटक मुक्त केली. मुद्दाम जिजाकडे का बोट केलं, कारण अजून जुन्या भाजण्याकडे आहे. लक्षात ठेवा, हे बाळक्रीडा, नाटाच्या अभंग, वासुदेव, पांगोळ, भोपाळ, बाळ छंद हे आता जवळजवळ लपलंच आहे. कारण त्याचा छंदच कुणाला राहिला नाही. कंटक मुक्त केले श्रीकृष्ण ज्याशी कोपुण्या मारे तो पावे ब्रह्म साक्षात्कारे. विषम पाय ठेवण्यापेक्षा दीडका ठेवला, दीडका. देहुडाचा राणी Amen.
त्याच्यापेक्षा दीड का ठेवला देहुडा चरणी वाजवितो. आणि ती विषमता या अवतारात कायमचीच काढलेली. समानपा हेच दाखवतात. कुणी यान कसे या खट नट यावे शुद्ध होण्या जावे दमडी पिठी भावे चोखा मेळा दर्शन हेळा मात्रे तया होई. मग तोच एक गावात चित्ते करून रीते केलेवर पण समान पाय धारण करणारा कोण कुठे कसा असं विचारा. समपाय कर कशी उभा विटेवरी ज्याची पाऊले निळोबाराय सांगतात. ज्यांच्या वाणीमध्ये सतत देवाचं नामस्मरण आहे, जे कानाने देवाची कीर्ती श्रवण करतात आणि ज्यानं चित्तामध्ये समान पाय धारण केले. अभंगाच्या दुसऱ्या चरणात निळोबाराय सांगतात. काळ सार्थक केला त्यांनी. ऐका माय बापा, त्यांचा काळ सार्थक होतो कोणाचा? ज्याचा सर्व काळ परमार्था जातो. चिंतने सरेतो धन्य धन्य. सुभाषितकार सांगतात, लक्ष देऊन ऐका. शहाणे माणसं काळ घालवतात काव्य विचारामध्ये, शास्त्र विचारामध्ये, परमार्थामध्ये, चांगल्या कामामध्ये, विनोदामध्ये. आता मूर्ख माणसं काळ घालवते झोपेमध्ये, व्यसनामध्ये, धुतकर्म खेळण्यामध्ये, भांडणामध्ये. आता मूर्ख माणसं कसा काळ घालवते तुम्हाला यादी देतो थोडी. काही माणसं काळ घालवतात झोपेमध्ये. चौधरी साहेब, किती झोप असा माणसाला? अहो, रात्री 8 वाजता जेवण करून झोपलेला माणूस सकाळी उशिरा उठून किती वाजता उठो? 8 वाजता. 12 तास भरपूर झाली ना झोप. एक माणूस रात्री 8 वाजता जेवण करून झोपला, सकाळचे 8 वाजले, 10 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, दुपारचे 4 वाजले, तरी झोपेतच. त्याची पत्नी म्हणते उठा. उभा आयुष्य काय झोपेतच घालवतं का? त्या अंतरुणात पडल्या मग किती वाजले? ती म्हणली किती? 4 वाजले दुपारची. तुम्हाला 4? आता काय करायचं? उठून संध्याकाळी झोपावं लागतं का नाही मला? आणि आता काय उभा आयुष्य काय झोपेतच घाले तू का काय? हे माणसं असा. अहो, 1 तास असं 24 तास झोपलेलं असायचं महाराज. पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे. आणि त्याच्या भावाचं होतं लग्न. आता हे म्हणले, आणि पहिलं लग्न असायचं 2 दिवस. सुरेश महाराज 2 दिवस. लोक म्हणले ह्याला नेऊन काय फायदा? त्याला उठलं. ते उठून पटलं, डोळे उघडले. ते म्हणले आम्ही चाललो लग्नाला, दरवाजाची कडी लावून घे. लावतो म्हणलं जा. ह्यानं दरवाजा वडलाने गेले लग्नाला. दुसऱ्या दिवशी 5 वाजता वराड परत आला. दरवाजा ढकाला रिकामाच. तर ते झोपलेले एकजण मला, उठ किती वेळ झोपतो? तो मला, मी लावतो कडी, तुमचा जा मला लग्नाला. अरे दुसऱ्या दिवशी माघारी आले. तर आता काय बोला आपल्या माणसाला? आता हे बा, तुम्हाला विनंती सगळ्या लोकांना, मी अजून आधी सूचना देतो. काही गोष्टी मार्मिक असतात, लक्ष देऊन ऐका जा. आणि लई लवकर विनोद कळायला बी 4Gचं कार्ड लागतं, लक्षात ठेवा. कारण पटकन ध्यानात आलं. तुम्हाला सांगतो, काही माणसं काळ घालवतात व्यसनामध्ये. एक जणाची बायको तिच्या नवऱ्याला काय म्हणली, हे बघा उभा आयुष्य तुम्ही दारू पिण्यात घातले, 2 पोरे भीक मागायची पाळी येलो, असं करू नका ना. देवा शिपत म्हणला पेतच नाही. म्हणले हे बघा अशा शब्दात लय वाहिल्यात तुम्ही. पण लक्षात ठेवा, इथून पाठीमागं मी तुम्हाला 50 वेळेस धमकी दिलेली आहे. आणि मी आजच सांगितले तुम्हाला, तुम्ही जर दारू सोडली नाही, मीच तुम्हाला सोडते आता शेवट.
इथून मागं तो म्हणला तसं करू नको ना. नाही नाही म्हणले इथून मागं म्हणले मी खरंच आहे, पण आज शेवट सांगते, तुम्ही जर दारू सोडली नाही तर मीच तुम्हाला सोडते. तो मला पेतच नाही असं म्हणलं आणि गेलं बाहेर. आलं 10 वाजता घरी. तिला माहिती उशीर झाला म्हणजे पिऊनच येईल, ही गेटपाशी थांबली होती. हे असं फुल पिऊन आलेलं गिराईक. त्याची बायको म्हणते का कमाल आहे तुमची, तुम्हाला 50 वेळेस धमकी दिली मी, आणि मी आजही सांगितलं होतं जर तुम्ही दारू सोडली नाही तर मीच तुम्हाला सोडते. हे बायकोला म्हणतो मग तुझं तरी खरं कर की तू तरी कुठं सोडतेस का म्हणला, मला नुसतीच म्हणलं तिचंच म्हणलं. आता काय बोला अशा माणसाला. आज जाऊ द्या, आता तुमच्या भागात कोणी दारू पित नाही ती गोष्ट सोडून द्या. आमच्याकडलं सांगतो आता पेणाराचे एवढे विनोद आहेत महाराज, नवीन नवीन आता अजून 50 गोष्टी वाढवल्या, 6 भाग केले शिवाजी महाराज. अहो किती उदाहरणं तयार करून सांगू तुम्हाला. एक फुल पेलेलं फुल, त्यानं काय केलं, देशी दारू दुकानदाराला फोन केला. ते म्हणतो दुकानदार दुकान कधी उघडणार आहे. दुकानदार मला सकाळी उघडून 10 वाजता. हे 10-5 मिनिट झालं, दुकानदार दुकान काय अहो 10 वाजता उघडेल ना म्हणला. 10-5 फोन झाले, दुकानदार वैतागला मला, ए मामा काय घाई झाली दुकान उघडायची, फुल पेलेली आहेत म्हणला. अजिबात बोलता येत नाही, एवढी काय घाई झाली तुम्हाला, मला दारू नाही प्यायची, मी दुकानात बाकड्या खाली गुंतून पडलोय म्हणला. हे मध्ये अडकलं होतं, बाहेर निघायसाठी विचारत होतं कधी उघडायचं म्हणून. आता काय बोला माणसाला. अहो लईच अवघड आहे महाराज पेणारायचं. जाऊ द्या, एक फुल पेलेलं फुल ऐका. आमचे पांडुरंग महाराजांनी परवा ऐकलं ते दृष्टांत नवीन तयार रखमाजी महाराज. फुल पेलेलं ते बायकोला काय म्हणतो, आपल्याला जर लोकांनी नगरसेवक केलं शहरच बदलून टाकेन म्हणला, आणि जर मुख्यमंत्री केलं सगळा महाराष्ट्र बदलून टाकेन म्हणला, आणि जर पंतप्रधान केलं ना अख्खा देशच बदलून टाकेन. बायको म्हणते तुमच्या अंगात काय मोदी साहेब घुटलेत का काय. नाही हे बदलीन ते बदलीन सारखं बडबड करताय तुम्ही. अहो दारू कमी प्या, तुम्ही लुंगी समजून माझं परकरच घातले ते बदला म्हणजे अगोदर. आता काय बोला अशा माणसाला. काय बोला आपल्या पेरणार मला सांगा. अहो ह्याला जर काही कळतच नाही तुम्हाला. आता खरं किती उडा, तुम्ही ते विनोदाचं पुस्तक वाचा, 250 गोष्टीचं पुस्तक आहे. अहो पेणारच. आता मी सांगतो ना तुम्हाला खरं सांग. अहो एका माणसानं काय केलं ऐका, पेताडानं त्याच्या मित्राला पार्टी द्यायची ठरवली. त्याच्या घरी एक बकरं होतं गोट्यामध्ये, ढवळे महाराज. तो म्हणला हेच बकरं 1 वाजता चोरून न्यायचं आणि मित्राला पार्टी द्यायची. मग त्यानं बकरं चोरून नेलं, 10-5 मित्र खाल्ले पेले नेले तिकडं, आणि सकाळी उठलं ना आले ते घरी. त्याची बायको झाडून काढीत होती. अहो बघतोय तर काय रखमाजी महाराज, बकरं जशाला तसंच जिवंत गोट्यामध्ये. ते बायकोला म्हणला हे बकरं इथं जिवंत कसं. बायको म्हणते बकऱ्याचं मरू द्या काय व्हायचं ती, पण रात्री 1 वाजता येऊन कुत्र्याला कुठे घेऊन गेलतात म्हणजे. अरे काय ह्या लोकांना जर काय कळतच नाही. आता किती उदाहरण सांगा तुम्हाला. सांगायचा मुद्दा म्हणजे हे मूर्ख माणसं असा काळ घालत. ऐका काय माणसं काळ घालवतात दूतकर्म खेळण्यामध्ये. खेळी दूतकर्म मग बोंबली जुलूम, अरे देवेर तर जावे आयशे जरी तुझं धुत मनोभावे सारे पाठ खेळावा. अहो एका मुलाला त्याच्या वडिलांनी सांगितलं बाळू जुगार खेळण्यात काळ घालू नको. अरे राजे महाराजाचं वाटोळ झालं तुझं काय खरे. वडील म्हणले लक्षात ठेव बाबा हा खेळ असा आहे, आज जिंकलास तर उद्या हारशील, आणि परवा जिंकलास तर 4 हारशील. समजलं. मुलगा म्हणला समजलं. काय समजलं म्हणला मी 1 दिवस आड खेळणार. विठ्ठल किती विनोद. आता काय महाराज कसं आहे, तुमच्या सगळ्या महाराज लोकांचा आशीर्वाद आहे, ईश्वराची कृपा आहे. ते रखमाजी महाराज हे विनोद सांग. मला 1-2 कीर्तनकार भेटले. कीर्तन झालं बसले बोलले शिवाजी महाराज. ते मला म्हणले महाराज ह्या गोष्टी तुम्ही कुठून आणतो, आम्ही कुठं वाचलं. मी म्हणलं एकच आहे बरं का, समाजामध्ये काय व्यंग दिसलं थोडं दृष्टांत तयार करायसारखं, मग ते दृष्टांत तयार करायचा आणि त्याचं प्रमाण सापडतं का. मग कुठल्या गात्यामध्ये सगळ्या संतांची गाते वाचायची आणि मग त्याला प्रमाण जोडायचं, किंवा एखाद्या प्रमाणावर गोष्ट तयार होते असं कळालं मग त्याच्यावर गोष्ट तयार करायची प्रमाण. म्हणजे त्याला पुन्हा ते म्हणलं हे पण कसं शक्य आहे, मग त्याला पुन्हा गोष्टीतूनच सांगितलं कसं शक्य आहे. म्हणलं 2 जणी बाया होत्या, म्हणलं एकामेकी बोलत बसल्या. ती म्हणते माझा जावाई डॉक्टर आहे, दुसरा म्हणते माझा बी डॉक्टर आहे, म्हणते माझा लय हुशार आहे, ती म्हणते माझा बी लय हुशार आहे. ती म्हणते अगं माझा इतका हुशार आहे आमच्या जावाकडे ते एक कुत्र्याचे शेपूट तुटलं होतं म्हणलं ईदभर, आणि ती शेपूट तुटलेलं कुत्रं तिकडे नेलं तर आमच्या त्या डॉक्टर माझ्या जावायनं इंजेक्शन देऊन 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 शेपूट आणलं म्हणले जशाला तसं. म्हणली माझा जावाई तुझ्या जावायापेक्षा हुशार आहे. माझ्या जावायला तर ते शेपुटाचा तुकडाच सापडला होता म्हणजे ईदभर, त्यानं त्यालाच इंजेक्शन देऊन देऊन कुत्रं तयार केलं. म्हणजे तुला काय वाटतं तसं प्रमाण
प्रमाण सापडलं तर गोष्ट करायची आणि गोष्ट सापडली तर प्रमाण शोधायचं म्हणून सांगायचं. झालं का शांत? काही लोक काळ घालवतात दूधकर्म ऐका, काही लोक काळ घालवतात भांडणामध्ये. म्हणजे मूर्ख लोक कसे काळ घ्यायची यादी द्यायला आलो. अहो काही काही वारकरी जसे नित्यनेम केल्याशिवाय जेवत नाहीत, असे काही काही गावात भांडकुदळ माणसं आहेत, कुणाला भांडल्याशिवाय जेवतच नाहीत. भांडण म्हणजे त्यांची पंचपदीच व्हा. आमच्या भागात एक गावात एक अशी बाई होती, ती कोणासंग तरी भांडायची आणि नंतरच जेवण करायची, कारण भांडल्याशिवाय जेवतच नव्हती. मग काय झालं महाराज, एकाच घरी 4 दिवस त्याच घरी भांडली. मग त्या घरानं काय केलं, सगळे गावातले कार्यकर्ते गोळा केले आणि ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेतली. तो माणूस काय म्हणला, गाव करेल का ही बाई भांडल्याशिवाय जेवत नाही. लोक म्हणले बरोबर आहे, तिचा नियमच आहे, कुठेतरी भांडते नंतर जेवते. हो म्हणला कुठंतरी नाही, 4 दिवस झाला आमच्याच घरी भांडते. आमच्या एकट्या घरानं पाप केले का? हिचं भांडणच बंद नाही ना. मग हिला रोज एक घर नेमून द्या ना, आज कुठं उद्या कुठं परवा कुठं येऊ द्या ना सगळ्या गावामध्ये येडा. आमच्याच कशामुळे मुळावर राहिली म्हणलं ती बाई. अहो ग्रामपंचायतमध्ये ठरावच झाला 1 ते 30 तारखेपासून तिला घरच नेमून दिले, किती तारखेला कुठं भांडायचं म्हणून. अहो दुसऱ्या दिवशी ज्या बाईकडे भांडायची बारी होती ना, ती म्हातारी अशी थरथर कापू लागली. ती सून म्हणली आत्या का हो, अगं उद्या त्या बाईची बारी म्हणली आपल्याकडे भांडायची. आणि लयच भांडते माहिती बाई. सून म्हणली आत्या ती बाई जर आपल्या घरी आली, तिनं 2 शिव्या दिल्या, थोबाटीत दिला, हाणलं मारलं, आपण दोघीनं बोलायचंच नाही. एकटी काय भांडण, अगं उकरून काढती भांडण. नाही बोलल्यावर म्हणजे बघतो उद्या. दुसऱ्या दिवशी उजारला, ती बाई आली बा दारात, म्हातारी म्हणजे आली बघ, बोलायचं नाही. आणि ह्या गप उभा राहिले. ती बी बाई अशी आली की जणू सहज भांडायचा मूड नाही. आता आपल्या लहानपणी बघा महाराज, गॅस शेगड्या नव्हत्या, पद्धत अशी होती, लक्ष देऊ नका. शेतातून घरी आलं का, ज्याच्या घरची आधी चूल पेटली तिथून इस्तून यायचं आणि मग चूल पेटवायची. इतकं दुर्मिळ होतं. आता हे दोघीनं बोलायचं नाही ठरवलं होतं आणि ती सहज आली. हिला म्हणजे अगं इस्तू दे की चूल पेटवायला. त्या म्हातारीने तर श्वासच सोडला. तिला वाटलं बरं झालं, हिला काय भांडायचा मूड नाही. आता बोलायचं नाही ठरलं होतं, पण इस्तू दे म्हणलं. ती म्हणते अहो तुम्ही इस्तू न्यायला काहीच नाही आणलं, तवा नाही परत नाही, कशात नेतात म्हणली, टाकी माझ्या पदरात. आणि म्हणली जळण ना तुमची साडी, जळू ती म्हणली, लागू ती माझी गाडी, काय करत तुला. जी पेना पाडला ना अशी भांडली महाराज. आता काय सांगावं. अहो त्याच्या पलीकडे बाई तर आजारीच पडली, आपलं काय खरं नाही म्हणली. आठकडची बाई म्हणली, अहो तिला दुखणं. पण त्या बाईची सुनले खतरनाक होती. ती म्हणली आता तुम्ही नका बरं घाबरू, काय घाबरू नको का म्हणली, सगळं गाव बेजार केलंय. अहो ही म्हातारी दुखणं येऊन घरात पडली. आणि दुसऱ्या दिवशी ती बाई आली बा दारात, खांद्यावरचा पदर घेतला असा आणि कमरेला खावला. सुनाल म्हणते हे पोरी कुठे तुझी सासू. ती म्हणती काय झालं, हा इमाना बाहेर. ती म्हणते काय झालं काय विचारते का, तिच्याकडे माझी बारी आज भांडायची. सून म्हणली आत्ता लक्षात आलं, आमच्या आत्याला माहिती होतं का तुम्ही येणार आहेत म्हणून. मग आमच्या आत्या काय म्हणल्या, ती बाई घरी यायच्या अगोदर मी बाहेर जाते जरा भांडायची तयारीच करून येते. ती बाई म्हणते तयारी म्हणजे कुठे गेली तुझी सासू. अहो आमच्या आत्या न्हाव्याच्या दुकानात गेल्यात. त्या काय म्हणल्या मी चेप्पी करून येते. ही बाई म्हणली मी बी येते, मला कच्चं समजू नकोस म्हणले. तिथूनच लावली भाकरी. गेली की न्हाव्याच्या दुकानामध्ये चेप्पी करूनच आली, केस कापून आली दारात. ती म्हणता ही म्हणा बाहेर कुठे आहे. सून म्हणली घरात येत, डोक्याला शेंदूर आणि तेल लावत्या. ती म्हणली मी बी येते लावून, तुला काय वाटायचं. आणि गेली तेल आणि शेंदूरच लावून आली की म्हणतात ही म्हणा बाहेर कुठे आहे. सून म्हणते हो एवढं करून बी आमच्या सासूबाई तुम्हाला घाबरल्या आणि तुमच्या भांडणाच्या भीतीनं या विहिरीत उडी टाकली. उडी बघते म्हणजे गमत. गेली हिनं असं डोकावून बघितलं, हिचंच डोकं दिसलं तेल लावलेलं पाण्यात. तिने उडी टाकतो होतो हो काय म्हणून म्हटली. आणि जी उडी मारली जी गेली तर अजून बी नाही आली. हे मूर्ख लोक असा काळ घालीत. काळ तसा नाही घालवायचा. काळ सारा बदल तने
सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजेने म्हणून सर्व मायबापांना हात जोडून पाया पडून विनंती आहे. खरंच आपल्याला काळ आनंदामध्ये घालवायचा ना. वारकरी संप्रदायामध्ये या आणि संतांच्या संगतीमध्ये काळ आनंदातच जातो. काळ ब्रह्मानंदी सरे काळ ब्रह्मानंदी सरे काळ ब्रह्मानंदी सरे काळ ब्रह्मानंदी सरे काळ ब्रह्मानंदी काळ ब्रह्मानंदी सरे काळ आवडी ओरे संतनी काळ ब्रह्मानंदी सरे काळ ब्रह्मानंदी सरे आवडी ब्रह्मानंदी सरे काळ सार्थक केला त्यांनी कुणी धरीला मनी विठ्ठल ज्याच्या मनामध्ये विठ्ठले वाणीमध्ये विठ्ठले जे सतत भजन करतात त्यांचा काळ सार्थक होतो. पण भजन करायचं कसं? BSNL रेंज आली कुठं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. निर्दंब दांभिक सेवा देवाला आवडत नाही. नकरी दंबाचा सायास शांती राहे भोवस जीवी सेवी सुगंध रस नकरी आळस तुका म्हणे नको बर पंग देवा घ्यावी माझी सेवा. महाराज एक धावत्या वेगात वेळ न घेता पुराणातली कथा सांगतो. भगवंताचं जांबवंतीवर लग्न झालं. लग्न मजेत पार पडलं. महर्षी नारद हजर होते. भगवान म्हणले नारदा आमच्या लग्नामध्ये सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे. नाही म्हणाले गायनाचा कार्यक्रम झाला नाही. तुम्ही एक नंबरचे गायक आहेत. ऐकू द्या आमच्या वराड मंडळीला गायन. वराड कोण होता? अस्वल आणि माकडं. नारद म्हणले भगवान तुम्ही जाणून बुजून माझा अपमान करता असं वाटत नाही. ह्या रानटी बसूला माझं भजन तरी कळेल का? देवाला वाटलं नारदाला दांभिकपणा निर्माण झाला. ठीक आहे नारदा तुम्ही नका गाऊ. तुमचा तंबूर अस्वलाचा ते भजन करी. मोडून टाकीन म्हणजे द्या लवकर. भगवंतानं नुसतं कृपादृष्टीने बघितले त्या अस्वलाकडं. महाराज त्यानं गायला सुरुवात केली. राग आळवायला सुरुवात केली. राग आळवीत असताना ज्या जमिनीवर बसली ती जमीन वितळली. तिचं पाणी झालं आणि तंबूर असा खाली खाली चालला. बराच तंबुरामध्ये गेला. भगवान म्हणले गाणं बंद करा. गाणं बंद झालं. जमीन आटून बसली. तंबुरा गुतला मध्येच. भगवान म्हणले नारदा तुम्ही एक नंबरचे गायक आहेत ना. एखादा राग आळवा जमिनीचं पाणी करा आणि सुटा तंबुरा घेऊन आता. माझी गायन रसाळ पूर्ण हा नारदाशी चढला अभिमान. आस्वाला मुखे संपूर्ण राग श्रीकृष्ण आळविले. आवण्या नागनाथचं उदाहरण घ्या ना. फिरविले देऊळ जगा माझी. दांभिकपणा देवाला जमत नाही. निर्दंबाने सर्वदा. काही लोक इंगळे महाराज इथपर्यंत तुमचं कीर्तन ऐकू आवडला मला. वाणीने देवाचं नामस्मरण कानाने देवाची कीर्ती चित्तामध्ये समान पाय. निर्दंब सेवा ठीक आहे पण सर्वदा अहो सततच भजन करायचं म्हणलं देतोच संसार सोडून फिरतोच भजनच करीत. कोणी सांगितलं तुम्हाला? उलट आमचे महाराज सांगतात नका त्योजुरांना पोरे
सुखी बांधा माड्या घरी, सुखी करावा संसार, न सांडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवे ते तेल, आसोनी संसारी संसारी संसार सोडायची गरज नाही. कामामध्ये काम काही म्हणा, अहो जाऊ दे आता सगळ्याला काम करताना महाराज देवाचं नाव घ्यायला काय अडचण आहे. एखादा माणूस शेतामध्ये आऊ थांबतोय, पाय चालायला गुतले, हात बैलाच्या काशिराला गुतले, रामकृष्ण हरी म्हणायचं नाव त्याच्या मागे चालायचे, काम बी चालू आणि भजनही चालू का तुमच्या शेलूकडं तोंडाने रुण दाबीत येत. अहो आमचे नाथ महाराज तर सांगते सर्व कार्य करता, उठता बसता दडीता कांडता भांडता. नाथ बाबा भांडा म्हणतात, मी म्हणतो भांडा. लयच एखाद्या माणसाला हौस आहे ना भांडा, पण भांडताना सुद्धा भजन करायचं. कसं करायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि बूट टाकायचं. मला नाही वाटत रंग येईल, जाऊ द्या. अहो हे झालं कामावल्याला. खरं सांगू तुम्हाला, एका प्रमाणावर 4-4, 5-5 विनोद आहेत. रिकामी माणसं सुद्धा भजन करत नाहीत. अनंत विषयाची टवाळी करिता नीती वाचाळी, घेता रामनामावळी पडे दात खिळ्यात संभव, फुकटाची सांगे लोकाच्या राम जग जेठी नये वाचे. अरे परभणीला काय माणसं रेल्वेत भेटले, बरंचसं लांब पुढे गेल्यावर एका डब्यात 5-50 माणसात एक दुसऱ्या म्हणतो नमस्कार. तुम्हाला नमस्कार. कुठलेच साहेब? म्हणला मी परभणीचा आहे. म्हणला मी परभणीला असतो. परभणीला कुठं? वसमत रोडला. म्हणला मी वसमत रोडलाच राहतो, पण कुठल्या नगरमध्ये? म्हणला शिवरामनगरमध्ये. म्हणला मी शिवरामनगरमध्येच राहतो. बरं तुमचा फ्लॅट नंबर किती? म्हणला 15. म्हणला मी 15मध्येच राहतो. रूम नंबर किती? म्हणले 5. म्हणला मी 5मध्येच राहतो. बाकीचे लोक म्हणले मामा काय मिळेल तुमचा? अरे एकामेकाचा परिचय करून घेता, मग गाव एक सांगता, गल्ली एक सांगता, गरीबी एक सांगता, आणि परिचय का करता? तुम्हाला कल्पना नाही. म्हणलं आम्ही दोघं सखे भाऊ इथं. आता प्रवास आहे लांबचा, काय कर म्हणून नाही, चर्चा चालू. म्हणला चर्चा. अरे ह्याच्यापेक्षा भजन केलं असतं तर काय मर गेले असते वय. अरे महाराज म्हणते मोकार गप्पा मारण्यापेक्षा हरीचे नाम कदा काळी कारणे वाचे, म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे, कैसा राम अभाग्या करी वट वट वाया. ठीक आहे महाराज, तुमच्या म्हणण्याप्रमाणे निर्दमाने सर्वदा भजन केलं तर फायदा काय? स्वरूप
महाराज सांगते निळा मने स्वरूप सिद्धी नित्य समाधी 3 प्रकारची योग समाधी भक्ती समाधी ज्ञान समाधी योग समाधी लावावी लागते उदाहरण चांगदेव महाराज डोळ्यापुढाना आणि भक्ती समाधी नामचिंतना लागते लुब्धली नादी लागली लागली समाधी मूढजना नर नारी मूढजना नर नारी लोकारे एकट साधकारे कलोनी लागली समाधी कथा श्रवणी लागे समाधी सात्विका निळा मने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे साहेब मी मग सांगितलं होतं तुम्हाला मध्ये जरा थोडं उशिरा करा ते नाही नाही वाटू दे पण ते विक्षेप काय आमचे थोबडकड कोणीच बघणार नाही सांगून तरी काय फायदा आहे सांगा पिठो नामवाची श्रवण कीर्ती शांत बसा सगळ्यांना विनंती कार्यक्रम संपला असा जाहीर होत तर उठू नका आणि सगळ्यांना दूध आणि लाडू मिळणार आहे आणि सगळ्यांना प्रसाद घेतल्याशी जाऊन साहेबातर्फे मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो फक्त बोलू नका शांत बसा मावशी तुम्ही कीर्तन ऐकायला आलेले शेंगा उकरायला नाही बोलू नका नामवाची